कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपकडून विजयसिंह खाडे पाटील हे प्रबळ दावेदार आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडून अजय इंगवले हे दावेदार आहेत। माधवी गवळी, विशाल शिराळे, अनुराधा खेडकर, विजयसिंह देसाई यांची नावे सुद्धा चर्चेमध्ये आहेत। कोल्हापूरमधली आपण ही बघतोय, सगळी नावे आपण बघतोय। युतीमधून आपण ही सगळी बघू शकतोय। भाजपकडून बघायला गेलं तर विजयसिंह खाडे पाटील हे प्रबळ दावेदार दिसतायत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून बघायला गेलं तर अजय इंगवले हे दावेदार आहेत। माधवी गवळी, विशाल शिराळे, अनुराधा खेडकर, विजयसिंह देसाई या सगळ्यांची नावे चर्चेमध्ये येत आहेत। महापौर पद आहे ते ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होतं आणि त्यानंतर ही सगळी नावे आहेत ती समोर दिसतात। यामध्ये भाजपकडून विजयसिंह खाडे पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्यांना संधी मिळते का महापौर पदाची हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेकडून 3 ते 4 नावे चर्चेमध्ये आहेत। नेमकं काय घडतंय कोल्हापूरमध्ये जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय नेमकी समीकरणं दिसतायत, कुणाला नेमकी महापौर पदाची संधी मिळू शकते? गौरी, अर्थातच एवढी सगळी नावं जी आपण वाचलेली आहेत ती सगळी चर्चेतली आहेत आणि अर्थातच यापैकी कोणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ जी आहे ती पडणार आहे हे पाहावं लागणार आहे। 2 दिवसानंतर चंद्रकांतदादा पाटील मंत्री जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यानंतर एका नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा आता पाहायला मिळते। एकीकडे हे भाजपचं झालं, मात्र दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र महापौर पदावरती दावा केला जात आहे। आज कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी शिवसेनेचे होर्डिंग देखील लागलेले आहेत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झालेली आहे। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी महापौर बसणार अशा पद्धतीचे होर्डिंग आहे, त्यामुळे निश्चितच शिवसेना देखील या सगळ्यावरती दावा करताना पाहायला मिळते। अर्थात जी नावं आपण वाचलेली आहेत यापैकी कोणाचे नाव निश्चित जे आहे ते झालेलं नाही, मात्र कोल्हापूरमधल्या कोणाच्या गळ्यामध्ये ही सगळी महापौर पदाची माळ पडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। यामध्ये सगळ्यात पहिलं आपण जर नाव वाचलं तर विजयसिंह खाडे पाटील अर्थातच सांगितलेले आहे, त्याचबरोबर माधवी गवळे आहेत, विशाल शिराळे आहेत, अनुराधा खेडकर आहेत, विजयसिंह देसाई जे रिंकू देसाई म्हणून त्यांचं नाव आहे, जे भाजपमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली हे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांचं देखील नाव चर्चेत आहेत। शिवसेनेकडून विशेष करून अजय इंगवले यांचं नाव आता चर्चेत आलेलं आहे। जर शिवसेनेला महापौर पदाची त्या ठिकाणी संधी मिळाली तर अजय इंगवले यांचं देखील नाव येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अश्किन आजरीकर आहेत, ते देखील नाव कोल्हापूरमधलं एक मोठं नाव आहे, त्यामुळे आजरीकर परिवारामध्ये देखील शिवसेनेकडून उमेदवारी जी आहे ती दिली जाऊ शकते। महापौर पदाची संधी जी आहे ती त्यांना दिली जाऊ शकते। अर्थातच या सगळ्या चर्चा आहेत, कोणाच्या गळ्यामध्ये ही सगळी माळ पडणार आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे। अनेक नावं चर्चेत आहेत, त्यामध्ये आता नेत्यांचा खरा कस लागणार आहे। अनेकांनी इच्छुक असल्याची इच्छा देखील व्यक्त करून दाखवलेली आहे, त्यामुळं या सगळ्यांच्या नावांचा विचार करून आता नेते मंडळी कशा पद्धतीने या सगळ्यातून निर्णय घेऊन एकाचं नाव जे आहे ते पुढं करणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय शिवसेना जे दावा करताना या ठिकाणी पाहायला मिळते त्या शिवसेनेची कशा पद्धतीनं समजूत जी आहे ती आता भाजप मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गौरी, बरोबर, नक्कीच शेखर, खरं तर भाजपचा खरं तर त्या ठिकाणी मोठा पक्ष होता, त्यामुळे भाजपचा महापौर होतोय की शिंदेची शिवसेनेची वर्णी लागते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।